कामात एवढी गोपनीयता ठेवा की जेव्हा यश मिळेल ते जगाला ओरडून सांगावे लागणार नाही, ते आपोआप सर्वांना कळेल. ज्यांच्यामध्ये एकट्याने चालण्याची क्षमता असते, एक दिवस जग त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू लागते. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, तर अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. ज्यांच्याकडून कोणालाच यशाची अपेक्षा नसते, असेच लोक अनपेक्षितपणे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचून दाखवतात. यश आणि अपयश आपल्या मान्यावर आहे. अपयश पत्करले तर तुम्ही हरता आणि यश मिळवायचे ठरवले तर तुम्ही जिंकता. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे अपयश स्वीकारत नाही, तोवर कोणीही तुम्हाला अपयशी ठरवू शकत नाही. तुम्ही जर सूर्यासारखे यशाने तळपत राहू इच्छित असाल तर आधी सूर्यासारखे जळायलाही शिका. स्वप्न साकार करण्यासाठी शहाणपण नाही तर झपाटलेपण आवश्यक आहे. कोणतेही लक्ष्य निश्चयापेक्षा मोठे नाही. कोणतीही लढाई लढताच सोडू नका. बाहेरच्या स्पर्धेला नाही तर मनुष्य स्वतःशी असलेल्या स्पर्धेला जास्त घाबरतो. पांगळती झाल्याशिवाय जशी नवपल्लवी येत नाही, तशी अपयश आणि संघर्षाशिवाय संधी येत नाही. वेळ कितीही वाईट असू द्या, पण एक ना एक दिवस आपलीही वेळ येतेच. अपयशाचा कडेलोटाचा क्षण सावरता आला तर तुम्हाला जगात कोणीही तोडू शकत नाही एवढे तुम्ही कणखर बनता. इच्छेने काहीच बदलत नाही, मात्र निश्चयाने सर्व काही बदलू शकता. जेवढा मार्ग दिसतोय तेवढा प्रवास सुरू ठेवा. तिथे पोहोचल्यावर पुढचाही मार्ग आपोआप दिसू लागेल. प्रत्येक छोटा बदल मोठ्या बदलाची सुरुवात असते. बदल घडवण्याची सुरुवात तेव्हाच यशस्वी होते जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सोडून स्वतःमध्ये बदल घडवू लागता. सुविचार वाचून बदल घडत नसतात, सुविचार अनुसरले, आचरणात आणले की बदल घडू लागतात. आयुष्यात पश्चात्ताप करणे सोडून द्या आणि असे ध्येय गाठा जिथे पाहून तुम्हाला सोडून दिलेल्यांना पश्चात्ताप होईल. जो चुकला नाही तो काहीच शिकला नाही. चुका होणे वाईट नाही, पण वारंवार एक चूक करत राहणे वाईट आहे. सुंदर दिसणे महत्त्वाचे नाही, सुंदर बनणे महत्त्वाचे आहे. मान आणि कौतुक मागून मिळवण्याच्या गोष्टी नाहीत, त्या कमवण्याच्या गोष्टी आहेत. स्वप्न ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती आहेत जी आपली झोप उडवतात. आयुष्य समजून घ्यायचे असेल तर आयुष्यात मागे वळून बघा आणि आयुष्य जगायला शिकायचे असेल तर पुढे बघा.